लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आळंदीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक. लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी केली होती जाहीर, त्यात भंडारेंचंही नाव. मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. विकास लवांडे यांचा गंभीर आरोप. तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी. विकास लवांडेंनी आमच्या गुरुवर्यांवर चिखलफेक केल्याने शाईफेक केली. वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो. मला 15 दिवसांचा वेळ लागला. शाईफेकीनंतरही संग्राम जगताप भूमिकेवर ठाम. तर या कृतीचा आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन, संग्राम भंडारेंकडून विकास लवांडेंवर शाईफेक. आमदार संग्राम जगतापांनी भंडारेंचं अभिनंदनही केलं. लवांडेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दुपारपर्यंत एफआयआर दाखल करा, अन्यथा संध्याकाळी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार. रोहित पवारांची प्रतिक्रिया. शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म. रोहित पवारांचं वक्तव्य. विकास लवांडेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यार होती. हल्ल्यात लवांडेंना सुदैवानं दुखापत झाली नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, सुप्रिया सुळे यांची मागणी. वारकरी संप्रदायाबद्दल असं वक्तव्य कोणी करू नये. विकास लवांडेंवर झालेल्या शाईफेक घटनेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. विकास लवांडे योग्य भूमिका मांडतायत. वारकरी विचार शाई फेकायला सांगतो का, अंबादास दानवे यांचा सवाल. शाईफेक केल्यानं विकास लवांडेंची भूमिका बदलेल असं वाटत नाही, दानवेंची प्रतिक्रिया. विकास लवांडेंवर झालेल्या शाईफेकीचा सचिन खरात यांच्याकडून निषेध. विचाराचं उत्तर विचारांनी द्यायला हवं, सचिन खरात यांची प्रतिक्रिया. टीसीएस मधील प्रकरण निदा खानपुरतं मर्यादित नाही. टीसीएस प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. काश्मीर फाईल सारखा प्रकार महाराष्ट्रात घडतोय, शिरसाट यांची प्रतिक्रिया. निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल. मोबाईलही जप्त. आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही. निदा खानकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा पर्याय. चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार. इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला मतीन पटेलनेच लपवलं होतं. एमआयएम नगरसेवकाने निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील. समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. निदा खान गरोदर असल्याची माहिती. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची टेस्ट केल्यानंतर ही माहिती समोर. टेस्टमध्ये निदा 2 महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती. दरम्यान पोलिसांकडून निदा खानबाबत घेतली जाते विशेष काळजी. नसरापूर आणि चाकण घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई मिळणार. सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर. कोर्टाच्या आदेशानंतर पीडित कुटुंबियांना मदत जाहीर. तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाईल. परभणीत अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर पती आणि दिराकडून अत्याचार. पीडितेच्या तक्रारीनंतर 7 जणांविरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिराकडून वारंवार अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी. तक्रारीत नमूद. पती आणि दिराला सेलू पोलिसांकडून अटक. बीडच्या केच तालुक्यातील एका गावात शेतात पाणी देत असलेल्या महिलेवर अत्याचार. आरोपी आसाराम जाधववर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. अत्याचारानंतर पीडितेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करत धमकी. फरार आरोपीचा केच पोलिसांकडून तपास सुरू. गोंधळ शहरातला आज न्यायालयात हजर करणार. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक अवैध सावकारी प्रकरणात आता अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज राहता दिवाणी न्यायालयात हजर करणार. सरकारची हजारो कोटींची जमीन 2 बिल्डरना आंदण दिली. कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून सरकार केस हरलं का, राऊतांचा सवाल. तर पत्राचाळीत जेलवारी झाली. मीरा भाईंदरमध्येही दोषींना सोडणार नाही, बन यांचं राऊतांना उत्तर.
प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती काम करणार. समन्वय समितीत रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे नसणार, तर भाजपकडून समितीत बावनकुळे, गिरीश महाजन असणार. शिंदेच्या शिवसेनेकडून सामंत, भुसे समन्वय समितीत असणार, तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ समन्वय समितीत. सरकार स्थापनेला 1.5 वर्ष, मात्र महामंडळ वाटप रखडलेलंच. महायुती एकमत होत नसल्याने महामंडळ वाटपाचं भिजत घोंगडं. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महामंडळ वाटपास ब्रेक, सूत्रांची माहिती. भूदात यज्ञमंडळ गठीत करण्याचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. आचार्य विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 रोजी सुरू केलेल्या भूदान चळवळी अंतर्गत ही संस्था स्थापन केली होती. खामगावातील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील रमेश दाणेंची अध्यक्षपदी निवड. हुतात्मा स्मारकाच्या दुरावस्थेवरून बीएमसीत सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी. ठाकरेंच्या नगरसेवकांनी स्मारकाच्या दुरावस्थेकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. शरद पवारांची रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तसंच रयतचे पदाधिकारी उपस्थित. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी. संभाजीनगरच्या पैठणमधील संत एकनाथ साखर कारखाना कर्ज घोटाळा प्रकरणाची बातमी. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सचिन घाया यांना धक्का दिला. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 30 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. गोकुळ दूध संघाविरोधातील याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडेंना धक्काबुक्की. कागल पोलीस ठाण्याच्या आवारातील हा प्रकार. कागलमध्ये उभारण्यात आलेल्या खासगी चेकपोस्ट सुरू करण्यावरून शेतकरी आणि बेलवाडे यांच्यात वाद. दिवंगत नेते बाबा सिद्दीकींचा पोलीस अंगरक्षक सेवेतून बडतर्फ. कर्तव्यात बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांची कारवाई. बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून करण्यात आली होती हत्या. पश्चिम बंगालमध्ये भाजप भ्रष्ट नेत्याला मुख्यमंत्री करतंय. राऊतांचा आरोप. भ्रष्टाचारींनी सत्तेत त्यांना बसवण्याचं सातत्य भाजपने कायम ठेवले. राऊतांची टीका. तृणमूल काँग्रेसमध्ये असताना सुवेंदू अधिकारींचा पैसे स्वीकारतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेत अडचणी कायम. बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज. व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर, पण अद्याप पत्र दिलं नाही, सूत्रांची माहिती. त्यामुळे जनतेचे टीव्हीला बहुमत आहे, त्यांना सरकार स्थापन करू द्यायला हवं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी डीएमके सोबत असतील, राऊतांचं वक्तव्य. सत्ता स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असणं गरजेचं. बहुमत नसल्याने विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं नाही. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रतिक्रिया. केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांना हायकमांडने दिल्लीत बोलावलं. रमेश चन्नीतला, व्ही.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल यांना हायकमांडने दिल्लीत बोलावलंय. हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता बंगाल आणि आसाममध्येही मतचोरी. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांची टीका. त्यांना वाटतं की कोणीच त्यांना अडवू शकत नाही, मात्र त्यांची वेळ आता आली. राहुल गांधी यांचा हल्लाबोल. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.